केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जातोय। आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शनं करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झालेले होते। शहरातील गांधी जमन भागामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले। यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांची प्रतिमा असणारे पोस्टर्स पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा पोलिसांनी हे बॅनर ताब्यात घेतले। आज या ठिकाणी आम्ही जालना काँग्रेस कमिटी व एससी काँग्रेस कमिटी, ओबीसी काँग्रेस कमिटी सर्व फ्रंटलच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही संसद भवनामध्ये जे द्वेष भावनेतून ज्याने जो देशाचा तडीपार गृहमंत्री अमित शहा याने जे उद्गार काढले कि अंबेडकर 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 आपका फैशन हो गया है और आप इतना नाम लेते हो अंबेडकर अंबेडकर, उतना अगर नाम लेते हो भगवान का तो आपको 7 जन्म तक स्वर्गवास मिलेगा। अशा भावनेतून आम्हाला स्वर्गवास नरकवास काही माहिती तर नाहीये, परंतु आम्हाला जिवंतपणी आम्ही स्वर्ग बघतोय तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे। या ठिकाणी त्याला आम्ही या ठिकाणी निदर्शने केली। सर्व काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित आहेत। कल्याणजी दळे साहेब, अशोक दादा नावकर, खिल्लारे दादा, कैलासजी मगरे, राजेंद्रजी मगरे, राजेंद्रजी जाधव, सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू, संविधान प्रेमी, आंबेडकर प्रेमी या ठिकाणी उपस्थित होते। देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संसदेमध्ये अपशब्द वापरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि बाबासाहेबांबद्दल आणि बाबासाहेबांच्या प्रेमींचं त्या ठिकाणी त्यांनी मन दुखवलेलं आहे। म्हणून आम्ही आज अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज जमलेलो आहोत। या देशाच्या घटना ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली, हेच आरएसएस आणि भाजपच्या पोटात त्या ठिकाणी दुखतंय आणि म्हणून त्यांच्या वेळोवेळी जी पोटातली गोष्ट आहे ती होटावर त्या ठिकाणी येते। त्यांना पुन्हा एकदा मनोवाद निर्माण करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे, पण बाबासाहेबांची घटना एवढी मजबूत आहे की त्यांचे हे इरादे सफल त्या ठिकाणी होणार नाही आणि या घटनेचा बाबासाहेबांच्या अनादर बोलल्याबद्दल अमित शहा आणि भाजपचा आणि संघाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तात्काळ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। राजीनामा जर घेतला नाही तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्यभर त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतली जाईल।